नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण काय पाहणार आहोत हे तुम्हाला थोडक्यात थंबनेलवरून समजलंच असेल। तर त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा। तर 2025 म्हणजे अनपेक्षित वर्ष। जानेवारीत वाटलं होतं हे वर्ष माझं असेल, सगळं नीट घडेल, पण मध्येच कुठेतरी वास्तवाने कानाखाली मारली आणि आयुष्याने सगळे प्लॅन बदलून टाकले। करायचे होते एक आणि झाले भलतेच। काही लोक अचानक दूर गेले, काही अनपेक्षितपणे जवळ आले, काही स्वप्न मोडली तर काही नव्याने जन्माला आली। कधी निराशेने सगळं संपवलं, कधी एखाद्या छोट्याशा क्षणाने सगळं पुन्हा जिवंत केलं। 2025ने शिकवलं एकच की जगण्याचा अर्थ त्यातल्या अनपेक्षित वळणात असतो। जी गोष्ट मिळणार नाही असं वाटतं तीच अचानक आपल्या हातात येते आणि जी गोष्ट कायम राहील असं वाटतं तीच एका क्षणात नाहीशी होते। म्हणूनच हे वर्ष परिपूर्ण नव्हतं, पण खरं होतं, नात्यांचा, आयुष्याचा, स्वप्नांचा खरा चेहरा दाखवणारं। 2025ने प्रचंड दुखावलंही, पण त्याच वेळी आतून मजबूतही केलं आणि कदाचित याचीच किंमत सर्वाधिक आहे। कधी कधी वेळ आणि आयुष्य इतकं काही शिकवून जातं ना की ज्या गोष्टीसाठी आपण एकेकाळी रडलो, आज त्याच गोष्टीकडे पाहून फक्त शांत हसू येतं। कारण दुःख संपलेलं नसतं, फक्त मन त्याला आता स्वीकारायला शिकतं। आयुष्य सुरुवातीला स्वप्न दाखवतं, मग त्या स्वप्नांच्या मागे जीव तोडून धावायला लावतं आणि शेवटी वास्तवाच्या कठोर वास्तवासमोर उभं करून ठेवतं। ते वास्तवच आपल्याला स्थिर करतं आणि बऱ्याचदा मोठंही। वेळ आपल्याला हरवतेही आणि घडवतेही। ती कधी माणसं हिसकावून घेते, कधी विश्वास तोडते आणि कधी स्वतःच इतकं उद्ध्वस्त करते की त्या सगळ्यानंतर माणूस बदलतो, कठोर होतो आणि शांतही। असा शांत की आता तो तक्रार करत नाही, फक्त प्रत्येक गोष्टीला समजून घेत पुढे चालत राहतो। म्हणूनच वेळ शिकवते सगळं विसरायला, माफ करायला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याशिवाय काहीही कायमचं नसतं हे मनापासून स्वीकारायला। कठोर आयुष्यात शेवटी आयुष्य म्हणजे जिंकणं नाही, तर सगळं गमावतानाही स्वतःला हरवू न देणं असतं। 2025 आपल्याला खूप काही शिकवून गेलं। या वर्षानं प्रत्येकाला काहीतरी वेगळं शिकवलं। वय काहीही असो, पण प्रत्येकाची कथा मात्र जवळजवळ सारखीच होती। कोणी नात्यामध्ये हरवले, कोणी सगळं काही गमावलं, कोणी स्वतःला शोधत बसलं, कोणी आयुष्याच्या धावपळीत दमून गेलं, तर कोणी शांततेची, एकांताची किंमत समजून घेतली। 2025ने दाखवलं की हसणारा प्रत्येकजण आनंदात नसतो आणि शांत दिसणारा प्रत्येकजण ठीक नसतो। प्रत्येकजण आतून काहीतरी झेलत सहन करत असतो, फक्त बोलत नाही। आयुष्यात कोणीही कायम सोबत राहत नाही आणि परिस्थिती कायम एकसारखी नसते, पण जेव्हा काहीच समजत नाही तेव्हा धीर धरणे ही सर्वात मोठी शक्ती असते। आपण कितीही पडलो, तुटलो, थकलो तरी शेवटी उठायची ताकद आपल्यात आहे आणि तीच ताकद आपल्यात पुढच्या वर्षाकडे नेत राहते। बाकी ह्या वर्षाने तोडलंही आणि घडवलं सुद्धा। शेवटी स्वतःला जपणं, आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगणं हीच खरी गरज आहे। 2025 म्हणजे आयुष्याचं खरं वास्तव दाखवून गेलेलं वर्ष। हे वर्ष स्वप्नासारखं नव्हतं, हे वर्ष कठोर होतं, मनाला थेट आरसा दाखवणारं। एअर इंडियासारख्या मोठ्या घटना, जगभरातील अचानक घडलेल्या बातम्या, निराशा यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की आयुष्य किती अनिश्चित आहे। पण खरं सांगायचं तर आपल्याला हादरवून टाकणाऱ्या खूप घटना घडल्या। जवळची माणसं हरवली, कोणी दुरावलं, कोणी अचानक गेलं आणि तेव्हाच जाणवलं आयुष्य क्षणिक असतं। आज आहे ते उद्या कायम राहीलच याची हमी नसते। हे वर्ष खूप लोकांसाठी कठीण गेलं। काहींनी नोकऱ्या गमावल्या, काहींचे आरोग्य बिघडले, काहींची मनं पूर्णपणे तुटली। या वर्षाने शिकवलं लोक अचानक बदलतात, आयुष्याची स्थिती अचानक बदलते
आणि आपण जपतो त्या गोष्टी ज्या कधीच कायम राहत नाहीत. 2025च्या शेवटच्या दिवसात एकच विचार मनात येतो, या वर्षाने आयुष्याची किंमत खऱ्या अर्थाने शिकवली. कारण काहीही झालं तरी आयुष्य पुढे जात राहतं आणि आपल्याला जावंच लागतं. बाकी स्वतःला स्वतःचा आधार व्हावं लागतं. 2025मधील तुमचे काही अनुभव असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नंतर भेटूया अशाच एका नवीन कंटेंटसोबत. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, काळजी घ्या. टाटा, बाय बाय.